हा अपघात आहे की घातपात? हे काय आहे? हा घात आहे की घातपात घडून आणलाय की अपघात आहे? दादांची बॉडी ओळखण्यासारखी नसताना कागदपत्राला साधा जाळ लागला नाही किंवा कागदपत्र कशी जळाली नाही? विमानातली 6वी व्यक्ती कुठे गेली? विमानात पहिलं टीव्हीवर बातम्या चालल्या, 6 लोक बसली होती. मी आता माहिती घेऊन पाहतोय तर त्याच्यामध्ये 5 लोकांची नावं दिसत आहेत. तर दादांचा जीव वाचला असता का? मिटकरींचे प्रश्न. विमानाला घिरट्या घेण्याच्या संध्या होत्या. 100 घिरट्या विमानाने घेतल्या असत्या आणि सेफ लँडिंग करता प्रयत्न केला असता तरी दादांचा जीव वाचला असता. मिटकरींच्या मनात शंका का? काय म्हणाले? दादांची बॉडी ओळखण्यासारखी नसताना कागदपत्राला साधा जाळ लागला नाही किंवा कागदपत्र कशी जळाली नाहीत? त्याच्यामुळे प्रश्न असे आहेत की विमानाचं टेक ऑफ किती वाजता होतं? विमानात पहिलं टीव्हीवर बातम्या चालल्या, 6 लोक बसली होती. मी आता माहिती घेऊन पाहतोय तर त्याच्यामध्ये 5 लोकांची नावं दिसत आहेत. एक कॅप्टन, दुसरे को कॅप्टन आणि त्याच्यानंतर ते माली नावाची मुलगी, स्वतः दादा आणि विदीप जाधव त्यांचे बॉडीगार्ड, असे 5 दिसतात. पण पूर्वी मग 6ची बातमी चालली. त्याच्यानंतर फ्युएल त्याच्यामध्ये असताना विमानाला घिरट्या घेण्याच्या संध्या होत्या. 100 घिरट्या विमानाने घेतल्या असत्या आणि सेफ लँडिंग करता प्रयत्न केला असता तरी दादांचा जीव वाचला असता. मिड डे कॉल जो दिला गेला तो याच्याकरता दिला गेला की मला धावपट्टी दिसत नाही आहे. त्यावेळेस पुण्यावरून सांगितलं गेलं की तुम्ही पुण्याला लँड करा. मग त्या पायलटनी ते लँड का केलं नाही? दोन्ही पायलट कसे बदलले गेले? काही पायलट ट्रॅफिकमध्ये अडले होते. सकाळी माझ्या माहितीप्रमाणे मी दादांसोबत 2-4 विमानाचा प्रवास सकाळी डोमेस्टिक एअरपोर्टवरून केला, गेट नंबर 8 मधून. त्या दिवशी त्याच गेटमधून दादा चालले होते आणि त्यावेळेस सुद्धा ट्रॅफिक नसते त्या काळामध्ये. आणि ट्रॅफिकच्या अडचणीचं कारण दाखवून अचानक ज्या पायलटची हिस्ट्रीच दारूची आहे, ज्याला सस्पेंड केलंय, जे विमान ना दुरुस्त आहे, अशा प्रकारे दादांनी प्रवास करावा आणि मग शेवटी बॉडी छिन्न विछिन्न परिस्थितीत माळरानावर सापडावी, कागद जळलेले नसावेत. आणि याबद्दलची साशंकता एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात आहे. म्हणून काही प्रश्न मी उपस्थित केलेत. आता CID चौकशी संदर्भात स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी तसे निर्देश दिलेत, तशी चौकशी सुरू पण आहे. पण उच्चस्तरीय पण चौकशी याची झाली पाहिजे. स्वतः केंद्राने यात लक्ष घातलं पाहिजे की हे काय आहे? हा घात आहे की घातपात घडून आणलाय की अपघात आहे? मला कोणावर शंका घ्यायची नाहीये, पण माझ्या शंकेचं निराकरण पण व्हावं, कारण हुरहुर वाटते. अनेक लोक काळाच्या असे जातात. कारण अजितदादा जाणं म्हणजे अजितदादाच्या देहाचं नुकसान नाहीये, ते केवळ पवार परिवाराचं नुकसान नाहीये, ते अख्ख्या महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांचं नुकसान आहे. अजितदादासारखा नेता घडायला असंख्य काळ लोटावा लागतो. त्याच्यामुळे मन व्यथित आहे. घास नरड्याखाली जात नाही अशी घरातल्या लहान लहान मुलांची परिस्थिती आहे. तुम्ही स्वतः पत्रकारांनी दाखवलं, लहान लहान मुलं रडतायत, पत्रकार रडतायत. आणि अशा माणसाचं अकाली जाणं, आणि तेही अशा प्रकारे, जो माणूस साहेब गाडीत बसल्यानंतर सीट बेल्ट लावल्याशिवाय बसत नव्हते दादा, ते माणूस विमानातून डायरेक्ट बॉडीत काय सांगतात की नंतर घड्याळावरून ओळख पडली. आता ती घड्याळ कुठे आहे? पोस्टमॉर्टम केल्यानंतर, पोस्टमॉर्टमच्या वेळेस तो अहवाल आता कसा येतो ते पण पाहावं लागेल. आणि साधारणपणे मला असं वाटतं की याबाबत स्वतः केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटलं पाहिजे आणि त्याबाबत चौकशी उच्चस्तरीय करण्यासंदर्भात निवेदन केलं पाहिजे. तसा प्रयत्न माझा एक आमदार म्हणून भेटण्याचा दिल्लीला जाऊन त्यांना असेल आणि अधिवेशनात सुद्धा. आणि माझ्या माहितीप्रमाणे पियुष गोयल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय सदस्य नसून ते त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे एक सदस्य आहेत आणि केंद्रीय मंत्री आहेत. आणि त्यांनी एवढी नैतिकता आणि शिष्टाचार शिकावा की अटलजी आता अलीकडे देवेंद्रजी किंवा मोदी साहेब असतील, हे दुसऱ्याच्या पक्षात नाक खुपसून ढवळाढवळ करत नाहीत. त्यांनी नाक खुपसलं आणि त्यांचं नाक जळलं, त्याच्यानंतर त्यांनी त्यात दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आणि अशा प्रकारे एखाद्या वाहिनीला किंवा एखाद्या पत्रकारांना मुलाखत देताना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे पियुष गोयल सांगतील. पियुष गोयल कोण ठरवणार आहे? आमच्या पक्षाचे सर्व अधिकार सुनेत्रा वहिनींकडे, त्या ठरवतील काय आहे ते. आणि आता नंतर ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. त्यांनी स्वतः कबूल केलंय की मला चुकीची माहिती दिली गेलेली आहे, त्यामुळे मी भावनेच्या भरात बोललो आणि माझ्याकडून चूक झाली. त्यांची चूक आम्ही पडदा टाकतो. त्यांनी जर चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असेल तर, पण आपलं ओठ भाजणार नाहीत याची काळजी पुढच्या काळात पियुष गोयल सारख्या भाजपच्या एका बड्या नेत्यांनी घ्यावी बस. नाही, असं होतं की दादा हयात होते तोपर्यंत विलिनीकरणाच्या चर्चा होत्या का? तर होत्या. दादा हयात असताना प्रत्येकाचा प्रयत्न होता का? तर होता. आज वस्तुस्थिती अशी आहे की आज दादा हयात नाही.
आणि हे अधिकार कोणाकडे आहेत? काल गटनेता निवड झाली विधिमंडळाची, ती सर्वानुमते झाली आणि तेच गटनेता निवड करताना सर्व आमदारांनी दुसऱ्या कागदावर ज्या सह्या केल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पत्रकावर, ते होतं सुनेत्रा वहिनींना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याच्या संदर्भात. आता आजचा 5वा दिवस आहे. मला असं वाटतं की थोडं दशक्रिया विधी आटोपल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री पदाचा पदभार सांभाळताना आणि त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षाचा पदभार आदरणीय सुनेत्रा वहिनींकडे आल्यानंतर त्या याबाबत अधिक संयुक्तिक बोलतील. तुर्तास तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्णयाचे सर्व अधिकार हे सुनेत्रा वहिनींकडे आहेत. सामान्य कार्यकर्ते म्हणून आम्हाला त्यांच्याच छत्रछायाखाली आता पक्षवाढीसाठी प्रयत्न करायचे आहेत.